सत्तेचा किती गैरवापर करावा याला काही मर्यादा असायला हवी. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केले. या निवडणुकीत मार्कर पेनच्या वापरामुळे बोटावरील खून पुसली जात असून दुबार मतदानाचा प्रयत्न होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर तोंडसुख घेतलंय. त्यांनी PADUच्या मशीनबाबत पुन्हा एकदा आक्षेप नोंदवलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी इनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी सरकार आणि प्रशासन काम करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. दुबार मतदारांचा विषय आला. VVPATचा वापर करणारच नाही. आता नवीन त्यांनी PADU हे यंत्र आणलंय, ते मतदान मोजणीच्या वेळी वापरले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्ष नावाची गोष्ट ठेवायची नाही, विरोधकांना ठेवायचंच नाही. सरकारने ठरवायचं आहे की निवडणुका कशा जिंकायच्या आहेत. जे त्यांनी विधानसभेला केलं तेच ते आता करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे. आम्ही तो होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे. पाडू हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. याविषयीची कोणती स्पष्टता निवडणूक आयोगाने दिलेली नाही. मागितल्यानंतर पत्र पाठवल्यावर ही माहिती ते देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. काल अचानक एक दिवस मतदारांना भेटण्यासाठी वाढवून दिला असला तरी कुठला नियम नाही की हा नियम अचानक आणला, हा नियम पैसे वाटण्यासाठी आणला. संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेले आहे आणि हे चांगल्या लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या फ्रॉड निवडणुकांआधारे सत्तेवर येणं याला काही सत्ता म्हणत नाहीत. मनसैनिकांना आवाहन करतो की त्यांनी सर्वच ठिकाणी सतर्क राहावे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. कशा प्रकारची सरकार ही कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टींची सुरुवात केली, मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की ये न केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काही वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला. दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे. आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे. मग त्या दुबारनंतर विषय आला की VVPATचा, की यावेळेला आम्ही VVPAT वापरणारच नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही. ते दाखवायला काही मार्ग नाही. आणि मग ते सगळं झालं. त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतदार मोजणीच्या वेळेला वापरणार. म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही. दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलंय. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाहीयेत. मागितल्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही. तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते फरक म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.